कारण नक्कीच कोंढाणे टीम कदाचित आम्ही प्रथमतः खेळत असताना पाहतोय, गुलसुंदे टीमला बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे, परंतु या मैदानावरती बघतोय आपण कोंढाणे आणि नक्कीच याच क्रिकेटला लागणारा एक नियम आहे. क्रिकेटचा नियम म्हणजे काय, बरेच नियम आहेत, जवळपास आपण विचार करता 50च्या पुढे नियम आहेत क्रिकेटचे. आणि त्या क्रिकेटमध्ये एक लागणारे नियम आहे, तो म्हणजेच प्रत्येक आयोजनामध्ये आपली एंट्री फी भरून खेळायचं आणि ती एंट्री फी आपल्याला भरायची आहे. या स्पर्धेतील एंट्री फी आहे टोटल 2700 रुपये. प्रथमतः प्राईज आहे 20, त्यानंतर 10 आणि त्यानंतर कदाचित 5-5 असावा. 4 दिवसीय स्पर्धा. चला नवीन चेंडू द्यायचा आणि मैदानाच्या आतमध्ये गुलसुंदे आहे आणि एका बाजूला आपण बघितलं तर कोंढाणे टीम उतरली जरूर. यस, चला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गुलसुंदे गाव म्हटलं तर डोंगराची वाडी ना, डोंगराची वाडी. आणि नक्कीच यावेळेस पहिलाच बॉल, घुटना टेक और तमाशा देख. चेंडू उडवला आहे परंतु इथे काही वेगळंच प्रति उत्तर आपल्याला पाहायला मिळालं. क्या बात आहे, काय झेल पकडलाय. आणि इथे पहिला धक्कादायक चेंडू ठरलाय तो नक्कीच गुलसुंदे डोंगराची पाडा, डोंगराची वाडी या संघाला. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ज्या खेळाडूवरती विश्वास होता त्या खेळाडूनं विश्वासघात केला. अतिशय महत्वाची लढत आहे. आणि दरम्यान आपण बघितलं डेफिनेटली पहिला गडी बाद झाला गुलसुंदे टीम संघाचा. कारण कर्नाळा विभागामध्ये बसणारी कर्नाळा जो किल्ला आहे मित्रांनो, गड आहे, त्या गडाच्या आतमध्ये गुलसुंदे गाव आहे. नक्कीच खऱ्या अर्थानं आपण गोलंदाजाचं कौतुक करूया थोडंफार. गोलंदाज आहे राजेश अजय. कर्जत प्रीमियर लीग होईल त्यामध्ये राजेश 11 टीम संघामध्ये आयकॉन खेळाडू आहे. इथे काय घडलंय आणि नक्कीच कोंढाणे टीम काय परफॉर्म दाखवलाय आणि नक्कीच का आयकॉन मी ठरलोय आणि का आयकॉनची भूमिका मला कर्जत तालुक्यामध्ये घेतलाय आणि ती मात्र आयकॉनची भूमिका पुरेपूर फायदा उचलवताना आपण जरूर पाहतोय. बघता बघता आणखीन एक धक्कादायक चेंडू ठरलाय, मात्र फलंदाज बाद झाला ज्याचं नाव आहे विशाल. आता मात्र पूर्णपणे मी तर म्हणेन की एका बाजूला सुरेश आणि एका बाजूला सोनू, या दोन खेळाडूंवरती आता उरलेली जबाबदारी.
जोपर्यंत सुरेश आहे तोपर्यंत नक्कीच आपल्या संघाला अपेक्षा असतील की धाब्यांचा उच्चांकन कशा रीतीने पुढे जातील हे डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो आहे. साक्षात आपण पाहिलं तर ज्या वेळेला कर्नाला विभागामधील स्पर्धा होतात, ज्या वेळेला आपण पाहिलं ना तर कल्ले प्रीमियर लीग होतं ना, त्या लीगमध्ये या संपूर्ण खेळाडूंना खेळत असताना जरूर आम्ही बघितलं आहे. परंतु यावेळेस ऑन साईडला चेंडू खेळला आहे, एक पूर्ण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा सहजरित्या पूर्ण जरूर झाल्यात. 2 धाब्याच्या मदतीनं मात्र इथे खातं जरूर पुढे गेलं आहे, अर्थात 2 धाब्याच्या मदतीनं खातं इथे खोललं गेलं आहे. परंतु कोंढाणा टीम अतिशय चांगला परफॉर्म दाखवतो आहे. यावेळेला जर काही आपण विचार केला तर परफॉर्म हे महत्त्वाचे आहेत आणि तेच महत्त्वाचा परफॉर्म मात्र मैदानाच्या आतमध्ये होत असताना जरूर आपण पाहतो आहे. सध्याच्या स्थितीमध्ये कदाचित ड्रेस कोड असल्या कारणास्तव मित्रांनो कोंढाणा संघाला 2 धाब्यांची पेनल्टी दिली, पण त्या शेवटला त्या 2 धावा आम्ही कदाचित कॅल्सीमधून वाढवू किंवा कमी करू हे काहीतरी निर्णय असेल. परंतु इथे थोडीशी रणनीती ही मिसिंग झाली. गोलंदाज मात्र अतिशय प्रयत्न करतो आहे. अजय पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती जरूर उभा आहे. यस, गुडलँड स्पॉटिंगचा बॉल, बॅट आणि चेंडूचा संपर्क. मात्र सोनूच्या बॅटमधनं चेंडू काही क्षणभर बॅटवरती आढळला जरूर, परंतु इथे आपण पाहिलं ना तर ओव्हर क्रमांक मित्र म्हणेन पहिला असताना आणि या पहिल्या ओव्हरमधील शेवटचा चेंडू पेंडिंग जरूर आहे. परंतु स्ट्रायकर आपण पाहिलं तर सुरेश बऱ्याच उशिरानंतर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती गेला आहे. ओपनिंगसाठी हा खेळाडू नक्कीच आपण पाहिलं होतं. इथे काय घडलंय, फाटका फसलाय आणि इथे बडी मछली जाल में फसली. ज्या सुरेशवरती आपल्या संघाचा विश्वास होता त्या सूरजनं विश्वासघात केला आणि 3 धाबा मात्र 3 विकेट बाद झालेत. ते मात्र गुलसुंद टीम डोंगरच्या वाडी संघाचं. इथे काय घडलंय, आणखीन एक धक्काचा चेंडू आणि त्यानंतरचं आलेलं प्रेशर, कारण सन्मान दाखवण्याचा प्रयत्न होता गुलसुंदे डोंगराच्या वाडी संघाचा, परंतु इथे काही वेगळंच प्रतिउत्तर आपल्याला पाहायला मिळालं. पायथून पुष्वी कोण घेऊन गेलाय का? एका षटकाच्या समाप्तीनंतर अजयनं मित्र म्हणेन फक्त 3 धावा खर्च केल्यात, मात्र 3 गडी बाद केलेत. आपली टीम चला आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. सोनूच्या बॅटमधनं चेंडू सन्मान दाखवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये जणू काही कुठेतरी कमबॅक झालाय. अशा रीतीनं पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज होता. मित्र म्हणेन गोलंदाज मनोहर प्रयत्न करतोय की फलंदाजांना कसा रोखता येईल. यावेळेस सोनूच्या बॅटमधनं फटका उडवलाय, परंतु इथे झेल होईल का? अंतिम क्षणाला बघता बघता कुठेतरी दडपण आणि प्रेशर हे मैदानाच्या आतमध्ये जरूर होतं. पहा इथे काय होतं, कारण सोनूनं मात्र अतिशय वेगवान चेंडू खेळला होता. आता नक्कीच मित्र म्हणेन आता फक्त सुरेश आता फक्त आपण आवाजच देणार, आपली बॅटिंग संपली. परंतु त्यानंतरचं आलेलं प्रेशर, त्यानंतरचं आलेलं दडपण की 4 ओव्हरमध्ये किमान आपल्याला 40 ते 50 धाबा कशा रीतीनं जमवल्या जातील हे नक्कीच आपण पाहतो आहे. 2 चेंडूंचा या ओव्हरमधील खेळ संपलाय, मात्र मनोहर चांगला प्रयत्न करतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या मैदानावरती पहा मित्रांनो, कदाचित एक खुशखबर आली. नाईट स्पर्धा होणार आहे, डे नाईट स्पर्धा असेल, वाकस चषक 2025. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर पहिल्या 2 दिवसामध्ये आदिवासी टीम आहेत आणि नक्कीच मी तर म्हणेन की बऱ्याच वर्षानंतर आपल्याला डे नाईट स्पर्धा या
यस डेफिनेटली बऱ्याच टीमा, कारण बहुतेक टीम आदिवासी झाल्यात, मात्र 6 टीमा कमी आहेत. जर कोणाला इच्छुक खेळायचं असेल तर नक्कीच इथे आयोजक आहेत डे नाईट स्पर्धेचे वाकस चषक 2025 आणि नक्कीच मी तर म्हणेन की अतिशय चांगला कर्तव्य आणि अतिशय चांगली प्रयत्न आहेत. परंतु यावेळेस चेंडूला उडवलाय, आल्या आल्या चेंडू उडवलाय तो तर मी तर म्हणेन ज्याच्या बॅटमधनं दिनेश. काय बॅटिंग आहे, लगातार 2 षटकार दिनेशच्या बॅटमधनं. मात्र कुठेतरी आता दिनेशला वाटलंय की आपल्याला धाबा जमायच्यात. 16 धाबा डेफिनेटली कंप्लीट झाल्यात, मात्र आता इथे कुठेतरी कालमंत्र देत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखीन मोठा फटका. मात्र हा चेंडू जाईल ज्याच्या बॅटमधनं आज क्लास पाहिलं. दिनेशच्या बॅटमधनं निघालेला हा तिसरा दमदार षटकार आणि या षटकाराच्या साहाय्यानं कुठेतरी प्रेशर दडपण 22 धाबा डेफिनेटली कंप्लीट होत असताना जरूर आपण पाहतोय. 3 झालेत, परंतु आता प्रेशर मध्ये आलाय गोलंदाज मनोहर. या मनोहरनं कदाचित चेंडू फेकलाय तो ऑफस्टम्पच्या पूर्ण बाहेरनं आणि अशा रीतीनं टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ. 23 धाबा इथे स्कोर बोर्डवरती उभारल्यात. मात्र उभर क्रमांक 2 हे मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण जाणून घेतोय. 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. मनोहर खऱ्या अर्थानं प्रयत्न जरूर करतोय. यस डेफिनेटली कुठेतरी ऑफ टर्मचं बॉल बॅट चेंडूमध्ये येणं खूप इम्पॉर्टंट होतं. मात्र इथे ओव्हर क्रमांक 2 संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण स्कोर पाहतोय. 23 धाबा उभारल्यात गुलसुंदे डोंगराच्या बाडी टीम संघाच्या. दीपक आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज क्रमांक 3. यस डेफिनेटली ऑफस्टम्पचा बॉल पूर्णपणे बाहेरून जातोय आणि अशा रीतीने एक आव्हान तर त्या स्वरूपात गुलसुंदे डोंगराची बाडी टीम संघ आतापर्यंत आपल्या संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचल्यात 24 धाब्यांवरती. 24 रन्स बट 3 विकेट इज लॉस. कारण त्यामध्ये दीपकचं आपण कौतुक करावं लागेल. यस डेफिनेटली आपण पाहिलं तर कमबॅक केली दीपक या गोलंदाजानं, परंतु दिनेश या फलंदाजानंही कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. कारण स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं आहे. कारण दिनेशच्या बॅटमधनं आपण जणू काय पाहिलं ना तर इथे जरूर 3 षटकार आले आहेत. सोनू यासाठी पुढचा बॉल. यस डेफिनेटली इज नो बॉल. यस डेफिनेटली आता पंचांचा इशारा आला आहे, इज नो बॉल. असं म्हणतात ना की हमें तो अपनों ने लूटा पैरों में कहा दम था, जहां पैर पडा वहां चुनाई खमता. लेकिन मला असं वाटतंय की हा चेंडू कदाचित विकेटच्या बाहेर पडला आणि नक्कीच पंचांचा इशारा आला. फ्रीड बॉल आणि फ्रीड बॉल आहे. टोटल धाबा झाल्या 25 धाबा. परंतु इथे पुन्हा एकदा दीपक याचा नेक्स्ट बॉल. पुरेपूर फायदा उचलवणं हे खूप गरजेचं होतं, परंतु काय केलंय कमबॅक केली आणि फ्रीडचा पुरेपूर फायदा उचलता आले नाही. पहिला व्हाईट बॉल, त्यानंतर 0, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर आणखीन आपण विचार केला तर डॉट बॉल. अशा रीतीपूर्वकाने इथे पुन्हा एकदा दीपक गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस फटका फासला. क्षेत्ररक्षक रोटेट करेल का? या क्षेत्ररक्षक अजयनं पकडलाय झेल आणि नक्कीच संपलाय सोनूचा खेळ. मात्र इथे पूर्णपणे आता आणखीन दबाव आलाय.
ओव्हर क्रमांक तिसरा आणि या तिसऱ्या ओव्हरमधील अजून 3 चेंडू पेंडिंग आहेत. टोटल धाबा आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात गुलसुंदर टीम डोंगरवाडी संघाच्या 25 धाबा. तर नवीन बॅट्समन दत्ता. या स्लोवर गतीचा बॉल, तर प्रत्येक बॉल आपल्या चेंडूला लाभावा लागेल, कारण धाबा आता आपल्याला जमावायच्या आहेत, काढायच्या नाही आहेत. समोरच्या टीम आपण जेवढ्या जमावल्या त्यापेक्षा अधिक टीम एक जास्त त्यांना जमावं लागतं, परंतु इथे कमबॅक केलं आहे आणि अशा रीतीपूर्वकाने आपण पाहिलं तर 25 धाब्यांवरती संघ जरूर आतापर्यंत थांबलाय. दत्ता यासाठी पुन्हा एकदा पुढचा बॉल. गोलंदाज आपण पाहिलं तर दीपक आहे. यास पुन्हा एकदा उभा ठेवलाय. मित्रमणी रवी या ओव्हरमध्ये कदाचित दिनेश या खेळाडूला संधी मिळणं खूप गरजेचं होतं, परंतु काही वेगळंच प्रति उत्तर पाहायला मिळते. कारण दिनेशनं आतापर्यंत फक्त 4 चेंडू खेळले होते. कुठेतरी एक धाव काढून त्या खेळाडूला संधी देणं ते मात्र खूप इम्पॉर्टंट होतं. यास आणखीन एक चेंडू गेलाय निर्धाव. इथे ओव्हर क्रमांक संपलाय तिसरा आणि 3 षटकामध्ये आपण जणू काही पाहिलं तर 25 धाब्यांचा टार्गेट आतापर्यंत रचला गेला. मात्र या ओव्हरमध्ये फक्त 2 धाबा, त्याही कदाचित जर आपण विचार केला तर व्हाईट न झाल्यात, नो आणि व्हाईट. आणि पूर्णपणे 6चे 6 चेंडू आपण दीपकचं बघितले ना तर 6चे 6 चेंडू या दीपकनं डॉट टाकलेत. म्हणजे अशा रीतीने शेवटची ओव्हर आपल्या भेटेला पेंडिंग जरूर आहे. गोलंदाज आपण सचिनला पाहतो आहे, परंतु या सचिनला आता मागचा गोलंदाजांना, कारण त्या 6 चेंडूमध्ये गुलसुंदर डोंगराची वाडी, त्या 6 चेंडूमध्ये जरी आपल्या 6 आल्या असत्या तर किमान आपल्या धावेंचा उच्चांकन पुढे गेला असता, परंतु सचिन गोलंदाज. फलंदाज आपण पाहिलं यस डेफिनेटली चेंडूला प्रहार चढवलाय. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धाबा सहजरित्या पूर्ण जरूर आपल्याला होताना पाहायला मिळते. चांगली रनिंग, बिग विन द विकेट, म्हणजे सहजरित्या 2 धाबा कंप्लीट. 27 धाबा इथे डोंगराच्या वाडी टीम गुलसुंदे या संघाच्या जरूर झाल्यात. दिनेश सध्याच्या स्थितीत स्ट्रायकर फलंदाज, ज्याच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 3 छक्के जरूर आपण बघितलेत. पुन्हा एकदा मोठा फाटका खेळण्याचा प्रयत्न. आता स्लोवर गतीचा चेंडू फेकल्यानंतर बॅट आधीच फिरवून मोकळा झाला हा खेळाडू, मात्र कमबॅक झाली. 27 धाबा, अजूनही 4 चेंडू पेंडिंग आहेत. एखादा मोठा फटका आला तर धाब्यांचा उच्चांकन नक्कीच पुढे जाऊ शकतो. यावेळेस फाटका आलाय, परंतु हा चेंडू नो मॅन्स लाईन, क्षेत्ररक्षक आहे, परंतु बघता बघता हा चेंडू निघून गेलाय. तो मात्र दिनेशच्या बॅटमधनं निघालेला हा आणखीन एक मोठा फटका आलाय. आणि अशा रीतीपूर्वकाने टोटल 31 धाबा इथे जमवल्यात गुलसुंदर डोंगराची वाडी टीम संघानं. 3 चेंडू अजूनही पेंडिंग आहेत. 31 धाबा, 31 रन्स, 4 विकेट इज लॉस. बट नेक्स्ट बॉल. यावेळेस प्रहार चढवलाय. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहे. तर आणखीन एक विकेट आलाय, म्हणजे कुठेतरी दडपण आणि प्रेशर जरूर होतं मैदानाच्या आतमध्ये. तोच प्रेशर हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू पेंडिंग आहे आणि तो चेंडू खेळण्याकरिता विजय मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. विजय यस बॅट इज बॉल. पंचांचा इशारा म्हणजे कदाचित व्हाईट चेंडू आहे, परंतु इथे काय घडलंय, खेळाडून आपली कदाचित सुखरूपतेने खेळाडू खेळतोय, परंतु इथे आपण पाहिलं तर 34 धाबा स्कोरबोर्डवरती शेवटचा चेंडू पेंडिंग आहे. हा चेंडू आता मारावा लागेल, हा चेंडू डॉट टाकावा लागेल, हे नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला चेंडूवरती प्रहार चढवला. क्षेत्ररक्षक नो मॅन्स लाईनला आहे. 1 पूर्ण झाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 धाबा कंप्लीट, परंतु 3 धावाही कंप्लीट झाल्यात आणि 3 धावेच्या मदतीनं गुलसुंदर डोंगराची वाडी संघ जाऊन पोहोचलाय 37 या धाब्यांवरती. मात्र हा पॅनल्टीच्या 2 ॲड केल्या जातील त्यामध्ये, म्हणजे टोटल झाल्यात 39 आणि 40 धाबा काढाव्या लागतील मी तर म्हणेन. अर्थातच
कोंढाणे टीमला. चला पुढची मॅच आपला भेटायला जरूर येईल. जांभिवली टीम आणि कलंबोली टीम या दोन्ही संघांच्या खेळाडूंना आपण विनंती करतो की आपली उपस्थिती जरूर दाखवायची आहे. चला किरण पवार आपण समर्थन कशाकडे यायचं आहे. नेक्स्ट मॅच कलंबोली बनाम जांभिवलीशी लढत होईल. अगदीच जांभिवली टीम या ठिकाणी उपस्थित झाले. कलंबोली टीम आपली उपस्थित देखील या ठिकाणी दाखवायची आहे. यस, चला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 40 धाब्यांचा डिफेंड मॅच खेळ करायचा आहे. जांभिवली आणि कलंबोली टीम पाय ते 40 धाबा काढण्यासाठी सलामीची जोडी कोंढाणे टीमकडनं उतरली जरूर, परंतु 40 धाबा प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धाब्यांची सरासरी राखणं आणि ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. परंतु त्याच धाबा रोखाव्या लागतील. मी तर म्हणेन की गुलसुंदे डोंगराची वाडी टीमच्या खेळाडूंना. दरम्यान 10 ते 12 पॉईंटचा रनअप आहे. फर्स्ट बॉलर यस, डेफिनेटली गोलंदाज आपण पाहिलं तर दिनेश आहे. ज्या दिनेशनं बॅक टू बॅक 3 छक्के लागवले जरूर, कुठंतरी आपल्या संघाला सामना आपल्या बाजूला ठेवण्याचा त्यांना प्रयत्न केलाय जरूर. पण तू सहजरित्या मी तर म्हणेन की कोंढाणे टीम ही सहजरित्या शांत बसणारी टीम नाही आहे. याही स्पर्धेमध्ये जर आपण विचार केलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्युत्तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज ओव्हर द विकेटने मारा करणारा गोलंदाज आहे. परंतु यावेळेस चेंडूवरती प्रहार चढवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ सीमारेषा बाहेर. दन 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 करीत गेला हा बिग हिट आणि बिग हिट षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्यानं टोटल धाव्यांचा डिपेंड मॅच खेळ जाऊन पोहोचलाय. अर्थात
यस डेफिनेटली आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू सुटला, आलेलं दडपण, आलेलं प्रेशर, आणि तो प्रेशर मात्र इथे जरूर आपण जाणून घेतोय. दरम्यानच्या कालावधीत आपण जणू काय पाहिलं तर सलामीची जोडी एका बाजूला आपण पाहिलं तर सचिन आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली जरूर, परंतु आतापर्यंत 8 धाबा कंप्लीट झाल्या. दिनेश आहे गोलंदाज. ज्या सरासरीचं वाटचाल करणं खूप गरजेचं होतं ती वाटचाल मात्र केली जाईल का, कारण 4 चेंडूमध्ये 8 धाबा आल्यात. प्रत्येक बॉलमध्ये 2-2 धाव्यांचा डिपेंडमय खेळ आपण बघितलाय, परंतु अजूनही 2 चेंडू पेंडिंग आहे. त्या 2 चेंडूमध्ये किती धाबा रोखल्या जातील, किती धाबा जमवल्या जातील हे नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दिनेश याचा नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर द स्टेपनं मारा करणारा हा गोलंदाज जरूर आहे. 10 ते 12 पावलांचा रण पंचांच्या उजव्या एंडनं मारा करणारा गोलंदाज आहे दिनेश. दरम्यान समोर आपण बघितलं यावेळेस कदाचित फटका फसला होता, परंतु पहा क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर खूप मजबूत स्थितीचा हा गडी दिसतोय, कारण या गड्यानं कदाचित कोणची तरी टी शर्ट घातली असेल, कारण तसा हा गड्याला 1 मिनिट थांबा, त्याला पहिली लेस बांधूची आपल्या बुटाची. बुटा पण मला तर वाटतं घेतले असते कोणची तरी उसने, कारण पॅनेल्टी आहे या स्पर्धेमध्ये. ड्रेस कोड हे कंपल्सरी आहेत. टी शर्ट सेमच घालावा लागतील, परंतु ट्रॅक आपण कुठल्याही कलरचे घालू शकाल. दरम्यान आपण बघितलं तर टोटल धाबा झाल्यात 9. शेवटील चेंडू हा शिल्लक आहे. सलामीची जोडी मात्र सचिन आणि अजय. आतापर्यंत सचिनने 4 चेंडू खेळले आहेत. कोणी खेळला? अजय ना, 5 झालेत ना. फुलटाच बॉल इथे सोडणार नाहीये आणि चेंडू गेलाय तो डीप स्केडले क्षेत्ररक्षकाच्या पलीकडे. हा दन दन करीत गेला. हा बिग हिट चौकार, आणि या चौकाराच्या सहाय्याने टोटल धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात 13 या धावींवरती. यस डेफिनेटली आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती आदेश, परंतु इथे जण आपण विचार केला ना तर नक्कीच खालापूर संघाचा स्टार खेळाडू आमच्या सोबत विशाल, एक अतिशय वेगवान, आणि बॅटिंग म्हणजे म्हटलं तर ज्या वेळेला आपण, कारण सलग रायगड प्रीमियर लीग 2 सीझनमध्ये अर्थात कुंडेवाल संघामध्ये हा खेळाडू जरूर खेळला होता. परंतु जातोय आपण मैदानाच्या आतमध्ये. आता सीझन बरा झालंय, कारण पुढच्या आठवड्यात ऑप्शन आहे आपल्या रायगड प्रीमियर लीगचा, आणि स्पेशल म्हणजेच काय तर 2025 हा इम्पॉर्टंट धमाका असेल. म्हणजे नवीन सीझन आणि नवीन सुरुवात आपल्या रायगड प्रीमियर लीग पासून हे नक्कीच होईल. दरम्यान 17 धाबा डेफिनेटली कंप्लीट झाल्यात. यावेळेस प्रहार चढवला क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे थोडाफार फंबेल झाला. 1 धाव पूर्ण, दुसरा धाबेचा प्रयत्न, आणि 2 धाबाही प्रयत्न झाल्यात. 2 धाबेच्या मदतीने टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ जाऊन पोहोचलाय 18 या धाब्यांवरती. सॉरी, एका धाब्याच्या मदतीने टोटल 18 धाबांना 17चा आकडा 18 वरती जाऊन पोहोचलाय, परंतु आदेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना या जोडीनं मात्र अतिशय चांगला परफॉर्म दाखवला. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर द विकेट बट स्टार्ट ऑफ द. यस डेफिनेटली इथे काय घडलंय, बडी मछली जाल में फसली. ज्या खेळाडूवरती आपला संघ अवलंबून होता तो मात्र अजय बॅक टू द पॅव्हलियन.
यस डेफिनेटली आपण पाहिलं तर कुठेतरी दडपण आणि प्रेशर होतं, परंतु त्याच प्रेशर हे ते डाव फटका जरूर आहे. यस खऱ्या अर्थानं कमबॅक केलंय. 19 धाबा इथे स्कोर बोर्डवरती आला. 40 धाब्यामधून 19 आल्यात, म्हणजे अजून 21 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज क्रमांक आपण पाहिलं तर आदेश चांगला प्रयत्न करतोय आणि तेच प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये करणं खूप गरजेचं आहे. शेवटील चेंडू जरूर पेंडिंग आहे. यस डेफिनेटली ऑफ टॉमचा बॉल, बारचा टॉप एच, चेंडू सुटलाय थर्ड मॅनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक रोटेट करेल का, परंतु बघता बघता इथे क्षेत्ररक्षकानं रोटेट केलाय. रोटेट करत असताना या बॉलमध्ये 2 धाबा कंप्लीट झाल्यात, मात्र कमबॅक केली. आता उर्वरित चेंडू असतील 12 आणि बेजासाठी 19 धाब्यांची गरज आहे. काय गोलंदाजी खऱ्या अर्थानं कदाचित 19 मधून अजून कमी झाल्या असत्या 2, परंतु इथे आपण पाहिलं ना तर कोंढाणे टीमला मिळालेल्या टी शर्टचा पॅनेंटी त्या 2 धाबा कदाचित जास्त आपल्या झाल्यात. अशा रीतीनं येणाऱ्या चेंडूमध्ये जवळपास आपण विचार केला कलंबोली आणि जांभेवली टीम, चला आपण टॉससाठी यायचं आहे. प्रकाशजींशी संपर्क साधा. प्रकाशजी ह्या 2 टीमा जर उपस्थित नसतील तर सेकंड राऊंड आहेत ना. चला आपण यायचं आहे टॉससाठी. जांभेवली म्हटलं तर कदाचित कुणालचा संघ असेल, राहुलचा संघ आहे आणि नक्कीच मी विनंती करतो आहे. आणि कलंबोली ज्ञानेश्वरचा संघ आहे. या दोन्ही संघाच्या संघनायकाला जरूर आमची विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. आता 12 चेंडूमध्ये 19 धाबा काढायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण विशालला पाहतोय. दरम्यान एका बाजूला सचिन आणि एका बाजूला मनोहर. यावेळेस फाटका उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक सोनू न पकडलाय झेल आणि संपलाय. मी तर म्हणीन बॅट्समन मनोहरचा खेळ. आता दडपण आणि प्रेशर जरूर आलाय, कारण आता 11 बॉलमध्ये 19 धाब्यांची गरज आहे. पहा सागर, ज्या सागरनं अतिशय चांगला प्रयत्न केला आहे, परंतु तो सागर मात्र यावेळेस बॅटिंग करत असताना प्रयत्न करेल का हे नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये जाणून घेतोय. 11 चेंडू 19 धाब्यांची गरज आहे. 40चा टार्गेट पूर्णपणे पार पाडण्यासाठी हे प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला गुलसुंदे डोंगराची वाडी टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कोंढाणा टीम आहे. या 2 संघांमधील लढत आपल्या भेटीला जरूर पाहायला मिळते. दरम्यान ओव्हर क्रमांक 3 या 3ऱ्या ओव्हरमधील पहिला चेंडू जरूर फेकला होता. दरम्यान 11 बॉलमध्ये 19 धाबा, म्हणजे सागर हा स्ट्रायकर फलंदाज आणि एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज सचिनला. सचिन हा सेट झालेला खेळाडू आहे. यावेळेस चेंडूला प्रहार चढवलाय, परंतु हा बॉल जाईल. नक्कीच इथे दुसरा धाब्याचा प्रयत्न होत नाही. या दरम्यान आपण पाहिलं तर ऑन साईडला चेंडू खेळला. मिडविकेट क्षेत्रामध्ये दिनेशनं तो चेंडू पकडला आणि त्यानंतरचं आलेलं प्रेशर, त्यानंतरचं आलेलं दडपण. आता मात्र येणाऱ्या चेंडूमध्ये जवळपास आपल्या संघाला 18 धाब्यांची गरज आहे, म्हणजे 10 चेंडू आणि 18 धाबा हे समीकरण आता उरलंय मैदानाच्या आतमध्ये. मात्र इथे दोन्ही संघ अतिशय महत्त्वपूर्वक प्रयत्न करत असताना आपण पाहतोय. हो, इथे
इथे काय घडलंय 5वा बॉल आणि इथे मात्र कुठेतरी दडपण आणलंय कारण समोर आपण बघितलं ना तर सेट झालेला खेळाडू आहे सचिन डाव्या आता त्याच्या बॅटमधनं एक षटकार चौकार आलाय परंतु त्या सचिनला कमबॅक करता येईल का पुन्हा एकदा हिटिंग बाज बॉल परंतु इथे बॅट आणि चेंडूच्या संपर्कात येणं खूप गरजेचं आहे दरम्यान आपण बघितलं ना तर आलाय निर्धाव बॉल म्हणजेच 22 धाबा म्हणजे अजूनही विचार केला तर येणाऱ्या 9 चेंडूमध्ये आपल्या संघाला जवळपास 18 धाब्यांची गरज आहे यस डेफिनेटली जर आपण विचार केला तर आता कमबॅक झालंय आणि कमबॅक जरूर झालंय कारण मागच्या सामन्यामध्ये कदाचित आमची थोडीफार कॅल्सी यस डेफिनेटली मागच्या चेंडूवरती आमचं थोडंफार चुकीचं परिवर्तन झालं मात्र आता या ओव्हरमधील शेवटचा चेंडू आहे आता 7 बॉलमध्ये 14 धाब्यांची गरज आहे 26 धाबा इथे स्कोर झाला आहे मात्र एक चेंडू आमचा पेन घेतला होता म्हणून थोडा कॅल्सी नव्हता मारला आणि नक्कीच आपण बघितलं तर 7 बॉलमध्ये 14 धाब्यांची गरज आहे बॉल देऊ का जुना बॉल द्यायचा आहे खऱ्या अर्थानं आता कमबॅक करता येईल का हे नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळते दरम्यानच्या कालावधीत आपण पाहिलं तर मैत्री चषकाचे आयोजन आणि नांदकरा पण वरणे गावाचा नाही दर आठवड्यामध्ये या मैदानावरती मॅचेस होतात कारण मागच्या आठवड्यात म्हणजे मागच्या रविवारी मला कॉल आला होता कोणतरी मॅसेज केला होता इथूनच मनोजचा किंवा कोणाचा तरी मॅसेज होता मला की दादा संडेला कॉमेंट्री करायला जमेल का परंतु ऑलरेडी आम्ही बुकिंग होतो दरम्यान आपण बघितलं तर नक्कीच ओव्हर क्रमांक मी तर म्हणेन की तिसराही संपला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आहिस्त्या तीरावरती धावा थांबवल्यात 26 धाब्यांवरती आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये मी तर म्हणेन 14 धाब्यांची गरज आहे कलंबोली टीम जरा कर्जत 26 धाबा झाल्यात 6 चेंडूत 14 हव्यात कलंबोली कारण मी ज्या वेळेला विशाल लॉस बघितला ना तर मला असं वाटलं होतं की पनवेलची टीम आहे की काय परंतु ही कर्जत तालुक्यातील टीम आहे कलंबोली आणि एका बाजूला जांभिवली टीम आहे चला हा शेवटचा तुम्हाला कॉल असेल गोलंदाज सुरेशला 14 धाबा रोखायचे आहेत आणि मी तर म्हणे की समोर फलंदाज आपण सागरला पाहतोय रोखणं आणि ठोकणं आता जवळपास आलंय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न कमबॅक झाली यस मी तर म्हणेन बालाचं नाव काय आहे रुपेश छोटा पॅक और बडा धमाका पकडतोय आणि नक्कीच इथे टॉस करण्यासाठी आपण नक्कीच प्रकाशजींना विनंती करूया आज त्यांचा वाढदिवस साजरा आहे आणि नक्कीच खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर पुन्हा एकदा कमबॅक विशाल कदाचित वाढदिवस साजरा करण्यासाठी आला असेल एक मैत्रीचं नातं आणि घरचं नातं या कारणास्तव आपण इथे टॉस होताना पाहतोय टीम टॉस जिंकलाय जांभिवली संघानं प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय बॅटिंगचा स्वीकारलाय परंतु यावेळेस काय फटका खेचलाय चेंडू जाईल आउट ऑफ सीमा पार सागरच्या बॅटमधनं निघालेला हा दमदार षटकार काय कमबॅक केलाय 32 धाबा म्हणजे 3 बॉलमध्ये अजूनही 8 धाब्यांची गरज आहे आता मी तर म्हणेन सुरेशवरती आता प्रेशर आलंय याच्या आधी बॅक टू बॅक 3 चेंडू त्यानं 2 चेंडू त्यानं डॉट टाकलेत परंतु आता 3 चेंडू मध्ये त्याला रोखायचे आहेत त्या फक्त 8 धावा तीन चेंडू आणि 8 धाब्यांची गरज आहे पुन्हा एकदा सज्ज सागर आपल्याला पाहायला मिळते यस डेफिनेटली इथे दडपण आणि प्रेशर आलाय
आणि पंचांचा इशारा आला इज व्हाईट बॉल. म्हणजे अजूनही जणू काही विचार केलं तर येणाऱ्या 3 बॉलमध्ये 7 धाब्यांची गरज आहे. 3 चेंडू आणि 7 धाबा, 7 धाबा आणि 3 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलंय जरूर. पुन्हा एकदा कमबॅक होईल का? डेफिनेटली यावेळेला चेंडूला ट्रॅप केलाय. हो इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. बट चांगले रेडिंग अँड बिटवीन द विकेट. सामना कुठे होता आणि आता सामना कसा झालाय. 2 बॉलमध्ये आता 5 धाब्यांची गरज आहे. पहा इथे कमबॅक होईल का? एक मोठा फटका कोंढाणे टीम आपल्या बाजूला जिंकवू शकतो, परंतु एक डॉट बॉल सामना पुढे पार नेऊ शकतोय. 2 चेंडूमध्ये आता 5 धाब्यांची गरज आहे. दरम्यान पुन्हा एकदा सागर. हो इथे आता षटकार ठोकावत लागेल. जरी चौकार आला तरी कोंढाणे टीम आपण एका धावेनं हारणार. षटकार आला तर सामन्यामध्ये कमबॅक होईल आपल्या बाजूला. कंपल्सरी 5 धावा आता काढाव्याच लागतील. सुरेशला त्याच 5 धावा. सुपर ओव्हर काही नाही आहे. मी इथं टॉस उडवण्या आधीच म्हटलं होतं की सामना कंपल्सरी चेस करायचा. दरम्यान 1 बॉल 6 धाव्यांची गरज म्हटलं तरी चालेल. हो आणि इथे मात्र कमबॅक केलंय. अर्थात दांडी मात्र गुल केली आणि इथे मात्र गुलसुंदर टीमनं चला कोंढाणे टीम जाऊ नका, आपल्याला सेकंड करायचं, हँग करायचं, लाईनअप करून इथून समोरच्या टीमला ही शिस्त आणि शिस्तीचं पालन करणं खूप गरजेचं आहे. कारण अजय कर्जत प्रीमियर लीगमध्ये मी तर म्हणेन की राजेश 11 टीम संघामध्ये आपण आयकॉन आहात. नियमाचं पालन करणं खूप गरजेचं आहे. पुढची मॅच कलंबोली आणि एका बाजूला मी तर म्हणेन की जांभिवली या 2 संघामध्ये पुढची होणारी लढत आहे आणि त्या लढतीमध्ये अतिशय आक्रमकता दाखवावी लागेल. आक्रमकता आपल्याला पाहायला मिळेल का हे नक्कीच आपण पुढच्या मॅचमध्ये जाणून नक्कीच घेणार आहोत.